श्री स्वामी समर्थ. 20 मार्च 2026 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. हा दिवस स्वामी भक्तांसाठी अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी स्वामींची सेवा, नामस्मरण आणि ग्रंथपारायण केल्याने अनेक पटीने पुण्यफळ मिळत असते. म्हणूनच या विशेष दिवसाच्या निमित्ताने आपण स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे 7 किंवा 9 पारायण करण्याची सुंदर सेवा कशी करू शकतो आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 14 मार्च ते 20 मार्च या 7 दिवसात स्वामी चरित्र सारामृताचे 7 पारायण कसे पूर्ण करायचे आणि या सेवेचे फायदे काय आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सेवा कशी करायची, तर ही सेवा 14 मार्च पासून सुरू करून 20 मार्च पर्यंत पूर्ण करायची आहे. हे 7 दिवस झाले आणि या 7 दिवसात दररोज 1 पारायण केले तर 7 पारायण आपले 7 दिवसात पूर्ण होतात. स्वामींच्या प्रकट दिनाच्या आधी ही सेवा पूर्ण केल्याने स्वामींची विशेष कृपा मिळते. पारायण कोणत्या वेळी करायचे, तर तुम्ही सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी कधीही हे स्वामी चरित्र वाचू शकता. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपल्याला दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये ग्रंथ वाचायचा नाही, म्हणजे ही सेवा आपल्याला करायची नाही. या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही वेळी शांतपणे बसून हे पारायण करू शकता. सेवा सुरू करण्यापूर्वी काय करायचे आहे, तर ही सेवा सुरू करण्याआधी पहिल्या दिवशीच आपल्याला संकल्प करणे खूप महत्त्वाचे असते. संकल्प म्हणजे आपण स्वामींसमोर मनोभावे सांगतो की स्वामी, मी अमुक दिवसात अमुक पारायण पूर्ण करणार आहोत. ही सेवा तुमच्या कृपेने पूर्ण होऊ दे. तुम्ही 7 पारायण करणार आहात की 9 पारायण करणार आहात की 5 पारायण करणार आहात, हे संकल्पामध्ये आपल्याला सांगायचे आहे. संकल्प कसा करायचा याचा व्हिडिओ मी या चॅनलवरती टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता पाहूया की सेवा नेमकी कशी करायची. सकाळी लवकर उठावे, आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. त्यानंतर घर आणि देवघर आपल्याला स्वच्छ करायचे आहे. देवघरात स्वामी समर्थांच्या फोटो किंवा मूर्तीसमोर बसून सर्वप्रथम दिवा आणि अगरबत्ती लावावी. त्यानंतर शांतपणे बसून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. या मंत्राच्या 11 माळा जपणे उत्तम मानले जाते. परंतु 11 माळा जपणे आपल्याला शक्य नसेल तर आपण किमान 1 माळ तरी जपावी. त्यानंतर पुढील स्तोत्र म्हणायचे आहेत. स्वामी समर्थांचा तारक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. त्याचबरोबर कालभैरवाष्टक आपल्याला म्हणायचे आहे. हे म्हणल्यानंतर आपण स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे वाचन सुरू करायचे आहे. या ग्रंथात एकूण 21 अध्याय आहेत. हे सर्व 21 अध्याय एका दिवसात वाचायचे आहे. असे केल्याने दररोज 1 पूर्ण पारायण आपले होते. अशा प्रकारे 7 दिवसात 7 पारायण सहज पूर्ण होतात. ही सेवा करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. पारायण करताना मन शांत ठेवणे, शक्य असल्यास रोज एकाच वेळी पारायण करावे. एकाच बैठकीमध्ये आपल्याला पारायण पूर्ण करायचे आहे. स्वामींचे नामस्मरण आपल्याला 7 पारायण पूर्ण होईपर्यंत, आपले काम जरी सुरू असेल तर त्यामध्ये आपल्याला नामस्मरण नेहमी सुरू ठेवायचे आहे. मनातल्या मनात का होईना आपल्याला स्वामींचे नाम घेत राहायचे आहे. सेवा मनापासून आणि श्रद्धेने आपल्याला करायची आहे. सेवा करताना कोणताही दिखावा न करता भावनेने केलेली सेवा स्वामींना अधिक प्रिय असते. हे पारायण केल्याने, स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केल्याने आध्यात्मिक फायदे होतात. तसेच घरामध्ये सुख शांती नांदते. अतिशय सोप्या पद्धतीची ही सेवा आहे, नक्की करा. श्री स्वामी समर्थ.